नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण घरच्याच साहित्यात आणि अगदी साध्या पद्धतीने सोयाबीन पुलाव बनवणार आहोत. तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत. वजनीप्रमाणे 100 ग्रॅम आहेत. तर हे एका बाउलमध्ये टाकून घेतलेत. आता यामध्ये उकळलेले पाणी टाकायचे, आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटं झाकण ठेवून, तर 5 मिनिटानंतर आपल्याला हे पाण्यातून काढून घ्यायचे घट्ट पिळून. तर इथे मी सगळे सोया चंक्स पाण्यातून घट्ट पिळून घेतलेले आहेत. आता यामध्ये 3 चमचे आपल्याला दही टाकायचे, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मीठ. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता हे आपल्याला 10 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. तर 10 मिनिटानंतर मी इथे लगेच गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तुमच्या आवडीनुसार इथं तेल कमी जास्त करू शकता. तर जिरे टाकलेत, मोहरी, जिरे मोहरी छान फुलल्यानंतर 2 तमालपत्र, 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 काळी मिरी टाकलेत मी. थोडंसं फ्राय करून घेऊया. आता इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ते आपल्याला परतून घ्यायचे 1-2 मिनिटं. तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मी, 1 लाल टोमॅटो घेतलेला आहे मी जाडसर असा चिरून. आता इथे आपल्याला टोमॅटो जास्त मऊ करून घ्यायचा नाही आहे. तर लगेच मी इथे 1 बटाटा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे कोणत्याही भाज्या टाकल्या तरी चालेल. तर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी, 1 चमचा हळद. हे छानपैकी मिक्स करून घेऊया. तर इथे मी लगेच आपलं मॅरिनेट केलेलं सोयाबीन टाकलेलं आहे. हे पण मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ, तर इथे मी 2 ग्लास कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे कोलमच्या ऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल. तर आता हे मिक्स करून घेऊया.
तर इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते, त्यामुळे इथे मी 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे, म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे. एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आणि झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर 3 शिट्या करून घ्यायचेत. तर 3 शिट्या झालेल्या आहेत. कुकर गार करून घेतलेला आहे. कोथिंबीर थोडीशी मिक्स करूया. तर तुम्ही बघू शकता आपल्या इथे भात एकदम सरसरीत झालेला आहे. तर इथे आपला सोयाबीन पुलाव तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.